तर मित्रांनो, आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे असं आहे की आमच्या शेजारच्या शेतकऱ्याचं म्हशीचं पिल्लू कुत्र्याने फाडलं आहे, त्याला जखमी केलं त्याने. म्हणून त्यामुळं मी सांगतो तुम्हाला की आपल्या जनावराची काळजी घ्या शेतकऱ्यांना, हीच माझी विनंती असेल. कारण चांगले 5-6 कुत्री होती आणि त्या कुत्र्याने आमच्या शेजारच्या शेतकऱ्याचं म्हशीचं पिल्लू त्यांनी फाडलं. कारण आम्ही त्या पिल्लाला हुडकण्यासाठी आम्ही 1 तासभर आम्ही त्या पिल्लाला हुडकत होतो, तब्बल 1 तासभर. मग ते हुडकल्याच्या नंतर मग पुन्हा आम्हाला ते म्हशीचं पिल्लू दिसलं, झाडाखाली घाबरून उभारलेलं होतं ते. म्हणून सांगतो की शेतकऱ्यांनी शक्यतो जितकं होईल तेवढं माणसाची रहदारी जिथं असेल तिथं त्यांनी आपली जनावरं बांधावी, जेणेकरून की कुत्र्यापासून जो त्यांना होणारा त्रास आहे की तो त्यांचा त्रास कमी होईल आणि कोणाची पण नजर जाऊ शकते. त्यामुळं जिथं माणसाची रहदारी असेल त्या ठिकाणी आपल्या जनावरांना शेतकऱ्यांना बांधावं, हीच माझी विनंती असेल तुम्हाला. कारण मी पण एक शेतकरीच आहे. बघा, हो का तुम्ही, हे माझं तुम्ही शेत बघू शकताय. हो का, हे शेड, हे आमचं चिंचाचं झाड आहे. इथं माझ्या पाठीमागं आमची गाय जनावर, हो का तुम्ही बघू शकता. हो का, हे हो का सगळं आमची मोठी गाय आहे. हे त्या गाईचं पिल्लू आहे आणि हे पण खोंड आहे ती त्या गाईचंच आहे. त्यामुळं मी पण एक शेतकरी आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपल्या जनावरांची काळजी घ्या. त्यांना जिथं माणसं आहेत त्या ठिकाणी त्यांना बांधा, कारण की त्यांना म्हणजे त्यांना त्रास होणार नाही. कुत्र्यापासून त्यांचं आयुष्य वाचेल. कारण ते काय पाळीव कुत्रे नाहीत, ती अशी मोकाट फिरणारे कुत्रे आहेत. त्यामुळं लक्ष द्या, हीच विनंती असेल तुम्हाला माझी. तर हो का मित्रांनो, इतकं रेडीला फाडलेलं आहे कुत्र्याने. त्यामुळं शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची काळजी घ्यावी, एवढंच सांगतो. बघू शकता तुम्ही रक्त वगैरे तिला लागलेलं. आम्ही तब्बल तासभर हिला हुडकत होतो बघा.